अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, आज आपण पाहणार आहोत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये कॅपिलरी ऍक्शन. तर कॅपिलरी ऍक्शन कशाला म्हणतात, तर याच्यावर बरेचदा प्रश्न आला बघा, व्हॉट इज कॅपिलरी ट्यूब. तर मला लक्षात ठेवा काय सांगत बघा, ही झाली तुमची कॅपिलरी ट्यूब. ही ट्यूब लक्षात ठेवा, एका लिक्विड मध्ये बीकर मध्ये लिक्विड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही ट्यूब बुडवायची. ही ट्यूब लक्षात ठेवायचो दोन्ही टोकावर ओपन असते आणि साधारणतः याची जी लक्षात ठेवायचो, बोला समजते का, खूप बारीक सूक्ष्म अशी नळी असते की जी दोन्ही टोकावर ओपन असते. साधारणतः याची जे डायमीटर आहे मला लक्षात ठेवा 1 मिलीमीटर जवळपास एवढं असते. तर मला लक्षात ठेवा यालाच कॅपिलरी ट्यूब म्हणतात. तर व्हॉट इज कॅपिलरी ट्यूब? ए ट्यूब हॅव्हिंग, लक्षात ठेवा, व्हेरी फाईन बोअर म्हणजे छिद्र. ए ट्यूब हॅव्हिंग व्हेरी फाईन बोअर नियर अबाउट 1 मिलीमीटर and open at both the end. पण डोळ्यानं पाहून घ्या. इज कॉल्ड कॅपिलरी ट्यूब. आता बा लक्षात ठेवा का बा एखाद्या लिक्विड मध्ये जर ही कॅपिलरी ट्यूब जर बुडवली तर बा दोन शक्यता, दोन पॉसिबिलिटीज तयार होतील. एक तर बा लक्षात ठेवा का याच्यामध्ये लिक्विड असं आतमध्ये जाईल किंवा लिक्विड जाणार नाही, बस. तर मला लक्षात ठेवा इथं पण आहे ना दोन पॉसिबिलिटी तयार होतात. तर याच्यावरही प्रश्न तयार होतो. एक्सप्लेन दी टू पॉसिबिलिटीज व्हेन द कॅपिलरी ट्यूब इज प्लेस्ड इन लिक्विड और डिप्ड इन लिक्विड. तर मला लक्षात ठेवा पहिला आहे बघा, इफ द कॅपिलरी ट्यूब इज डिप्ड इन द लिक्विड, लक्षात ठेवा लिक्विड आहे ना विच पार्शियली वेट्स, पार्शियली म्हणजे किंचित ओला करणे, उदाहरणार्थ रॉकेल, which partially wets or completely wets the solid. solid म्हणजे ग्लास ट्यूब आहे ही, बोला समजते आहे ना. तेव्हा काय होतो बा, तर देन दी लिक्विड लेवल रायजेस इनसाइड दी कॅपिलरी ट्यूब. तर बा या ट्यूबच्या आतमध्ये लिक्विड अशी वर चढल, रायजेस म्हणता म्हणजे चढणे. तर बा पहिली बा लक्षात ठेवा, इफ दी कॅपिलरी ट्यूब इज डिप्ड इन दी लिक्विड विच पार्शियली और कम्प्लीटली वेट्स दी capillary tube or glass tube that is solid, then the लक्षात ठेवा liquid level rises inside the capillary tube. पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी आहे, if the capillary tube is dipped in liquid which does not wet the solid. ही याला काय करत नाही बा, ओलं करत नाही. हा लिक्विड जर याला ओलं करत नसल, then the liquid level लक्षात ठेवा फॉल्स म्हणजे घसरणे, फॉल्स इनसाइड दी कॅपिलरी ट्यूब. ही चढत नाही, उलट अशी घसरते. मग लक्षात ठेवा हे आहे मग दुसरी. आणि तिसरा शब्द आहे व्हॉट इज कॅपिलॅरिटी. तर मग लक्षात ठेवायचं हो, कॅपिलॅरिटी कशाला म्हणतात, ही जी घटना आहे बा, फिनॉमेना आहे ना, एक तर चढण्याचा किंवा फॉल होण्याचा, कोणाचा बा, तर लिक्विड लेवलचा इनसाइड दी कॅपिलरी ट्यूब. लक्षात ठेवा केव्हा, जेव्हा या लिक्विड मध्ये आपण याला डीप करतो तेव्हा. तर यालाच कॅपिलॅरिटी म्हणतात. इंग्रजीत तर बाहेर सोपं वाटते, फिनॉमेनॉन ऑफ राइज और फॉल ऑफ लिक्विड लेवल इनसाइड दी कॅपिलरी ट्यूब. काय म्हटलं बा, दी फिनॉमेना ऑफ राइज और फॉल. राइज म्हणजे चढणे, फॉल म्हणजे घसरणे, उतरणे, खाली कोसळणे. The phenomena of rise or fall of liquid level inside the capillary tube when dipped in the liquid is called capillarity action and which is also called as capillarity. बोला याचे पण आहे ना काही ऍप्लिकेशन आहे, 4-5 ऍप्लिकेशन आप लक्षात ठेवायचं. काय सांगत आहोत, आपण जे दिवा असते त्या दिव्यामध्ये वात असते, बोला समजते का. ही जी वात आहे लक्षात ठेवा, आपण त्या दिव्यामध्ये ऑइल टाकतो म्हणजे रॉकेल वगैरे जे काही असेल ते टाकतो आपण. तर बा तो आहे ना ऑइल काय होतो, त्या वात मध्ये काय होते बा, तो चढते. तर या वातीला इंग्रजीत विक म्हणतात. तर बा WICK. तर बा लक्षात ठेवायचो काय सांगत, ऑइल रायजेस. मी शिकवत काय बा, ऍप्लिकेशन ऑफ कॅपिलॅरिटीज. ऑइल रायजेस अप
द वीक, WICK, शब्द स्पेलिंग लक्षात ठेवा. वीक ऑफ द लॅम्प पहिला. दुसरा आहे बा लक्षात ठेवायचं, क्लॉथ, रॅग, सक्स वॉटर. सक्स म्हणजे शोषणे, क्लॉथ रॅग, रॅग म्हणजे चिंदी, लहानसं कापडाचं तुकडाच आहे ना, त्याला चिंदी म्हणतात, आमच्याकडे चिंदूक म्हणतात, ते काय असेल तुमच्याकडे तर माहित नाही. तर बा क्लॉथ रॅग सक्स वॉटर, कापडाचा तुकडा एवढी चिंदी पाण्यात बुडवा, पाणी शोषते. वॉटर रायजेस ऑफ दी क्रॅव्हेसेस इन रॉक. क्रॅव्हेसेस मीन्स फट. फट जे असते दगडामध्ये, पहाडच्या दगडामध्ये जी फट असते त्याच्यामधून पाणी वाहतो, त्याच्यात पाणी घुसतो. तर मग वॉटर रायजेस अप इन द क्रॅव्हेसेस, वॉटर रायजेस अप द क्रॅव्हेसेस इन द रॉक. चौथं अप्लिकेशन सांगत आहोत, सॅप अँड वॉटर राईज अप टू द मोस्ट ल्यूज इन द ट्री. बायोलॉजीचा पॉइंट आहे, जमिनीतून पाणी वरच्या टोकावर असणाऱ्या पानापर्यंत पोहोचतो. सॅप अँड वॉटर राईज अप, सॅप अँड वॉटर राईज अप टू द टॉप मोस्ट ल्यूज इन ए ट्री. ट्रीच्या टॉपवर असणाऱ्या ल्यूज पर्यंत, पानापर्यंत पाणी पोचतो. लक्षात ठेवा. आणि शेवटला ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्ब आहे ना, ऍब्सॉर्प्शन. ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्प्शन. ब्लॉटिंग पेपर म्हणजे टीप कागद म्हणतात आमच्याकडं, टीप कागद. शाई लेट लावला तर मग पूर्ण शाई काय करते, शोषून घेते. मग हे झाले त्याचे अप्लिकेशन. साधं सिंपल आहे. जर प्रश्न आला ना का बा व्हॉट इज कॅपिलरी ऍक्शन, गिव्ह इट्स अप्लिकेशन, तर तेव्हा हे लिहायचं आहे 2 मार्कासाठी. ठीक आहे. आता मेन प्रश्न चालू होतो. पहा मित्रो, फारच महत्वाचा प्रश्न आहे हा. काय म्हणत आहोत मग, एक्सप्लेन द राईज ऑफ लिक्विड लेवल इन केस ऑफ वॉटर इन ग्लास कॅपिलरी. पहिला प्रश्न याला और विचारतात, एक्सप्लेन द राईज ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी ऑन द बेसिस ऑफ प्रेशर डिफरन्स. हे त्याची सिंपल साधी काय आहे बात फिगर आहे. हा जो प्रश्न आहे ना स्पष्ट लिहून आहे वॉटर साठी. शब्द वापरला आता याच्यात एक्सप्लेन द राईज ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी, शब्द वापरला राईज. तर राईज म्हटलं तर 100% वॉटर घ्या, आणि फॉल म्हटलं तर 100% मर्क्युरी. तर मग हाच प्रश्न मर्क्युरी साठी विचारतात, तर राईजच्या ऐवजी फॉल येईल. मी दोन्ही समजून सांगतो, थोडंसं किंचित फरक आहे. ठीक आहे. आता ही त्याची फिगर आहे, मी बढिया काढून तुम्हाला सांगत आहोत. तर मग प्रश्न कसा विचारतो, एक्सप्लेन, तर इथे लिहूनच आहे, एक्सप्लेन द राईज ऑफ लिक्विड लेवल इन द केस ऑफ वॉटर इन ग्लास कॅपिलरी. तर मग माझं म्हणणं आहे बा सुरुवात 1-2 ओळीनं फरक नाही पडत, फक्त कॅपिलरीची शॉर्ट मध्ये व्याख्या देऊन टाकायची. काय आहे बा व्याख्या बा, तर ही आहे कॅपिलरी आणि हा व्हेसल आहे. का जर तो व्हेसल दाखवलं नाही, फक्त लिक्विड दाखवलं, अशीच फिगर दाखवायची आहे. तर मग एवढंच म्हणत आहे, फिनॉमेना ऑफ राईज ऑर फॉल इन लिक्विड लेवल. ठीक आहे. rise or fall in liquid level due to action of capillary is called capillarity. कधी कधी शब्द आला बा पहिला 1 मार्कासाठी, व्हॉट इज कॅपिलरी, बस तेव्हा एवढंच लिहायचं. काय लिहायचं आहे, द फिनॉमेना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड लेवल ड्यू टू ऍक्शन ऑफ कॅपिलरी इज कॉल्ड कॅपिलॅरिटी. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर मन लावू नये का बा मी एक कॅपिलरी घेतली की त्याचे तोंड आहे ना, त्याचं टोक दोन्हीकडून उघड आहे, आणि हे काय करत आहोत आता डोळ्यानं दिसत आहे का बा एका बीकर मध्ये वॉटर घेतलं, त्याच्यात ही कॅपिलरी आपण बुडवली, डीप केली. बोला मग आता लक्षात ठेवायचो, तो लिक्विड कोण आहे बा, तर वॉटर आहे. काय करल बा, हा जो पाणी आहे, लिक्विड आहे, वॉटर आहे, या कॅपिलरीला आतमधून ओलं करल, वेट करल. म्हणजे बा वेट केल्याबरोबर काय होतो का जेव्हा जेव्हा वेट होती ही सॉलिड सरफेस म्हणजे ग्लास सरफेस,
तेव्हा हे लिक्विड याच्यामध्ये चढतो, रायजेस म्हणतात. ठीक आहे, लिक्विड रायजेस इन दी कॅपिलरी ट्यूब. बोला, आणि होते काय बा, का जेव्हा ही पूर्ण पाणी याच्यामध्ये चढतो तेव्हा लक्षात ठेवायचं हो आहे ना, या पाण्याचं शेप आकार कुठं पाहतं, या वॉटरच्या सरफेसचं हे वालं तर बा स्पष्ट दिसत आहे का, इकडून काय बा तर कॉन्केव्ह आहे. बोला, ठीक आहे. वॉटर सरफेस लक्षात ठेवा, इनसाइड दी कॅपिलरी, हे या कॅपिलरीच्या आतमध्ये असणार या पाण्याची सरफेस ही कॉन्केव्ह आहे. बोला, अशा वेळेस असं जेव्हा असते बा ते काऊन होते हेच आपण आता शिकणार आहोत. तर बा काय केलं बा मी, तर 4 पॉइंट घेतले. पहिला ए बी सी डी. ठीक आहे, आपण 4 पॉइंटचाच विचार करणार. कसा घेतला बा, तर ए हा जो पॉइंट आहे कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये जस्ट या कॉन्केव्ह सरफेसच्या वर आहे. बी हा पॉइंट कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये जस्ट बिलो दी कॅपिलरी आहे ना, बिलो दी कॉन्केव्ह सरफेस आहे. सी हा कसा आहे बा, ही जी हॉरिझॉन्टल लेवल आहे त्याच्या वर आहे ना, कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर म्हणजे व्हेसल मध्ये. आणि डी हा या हॉरिझॉन्टल लेवलच्या खाली, लक्षात ठेवा, आउटसाइड दी कॅपिलरी ट्यूब आहे. बोला, एवढी मराठी समजली का, तर पा मग सिंपल साधा आहे. तर मी सुरुवात करत आहोत. एक्सप्लेन दी राइज ऑफ लिक्विड लेवल इन केस ऑफ वॉटर इन ग्लास कॅपिलरी. आहे ना, दुसरा और मध्ये विचारतात, एक्सप्लेन दी राइज ऑफ लिक्विड इन दी कॅपिलरी ऑन दी बेसिस ऑफ प्रेशर डिफरन्स. कान देऊ नाही का, मन लावू नाही का, माझं म्हणणं 100% क्लिअर करून देतो. दी फिनॉमेना ऑफ राइज और फॉल ऑफ लिक्विड. The phenomena of rise or fall of liquid level due to the capillary action is called as capillarity. Consider the capillary tube open at both the ends, which is dipped in a liquid like water. Consider the capillary tube open at both the ends, dipped in the liquid like water as shown in figure. The liquid लक्षात ठेवा, समजते, दी लिक्विड लक्षात ठेवा लाईक वॉटर, आणि काय करतो, वेट दी कॅपिलरी ट्यूब. Therefore the liquid rises inside the capillary tube. हा पाणी याला ओलं करते आणि म्हणून लिक्विड वर चढते. Therefore the liquid rises inside the capillary tube. The shape of the water surface inside the capillary tube is concave. पाहून घ्या, इकडून पाहायचं रे बा, इकडून कॉन्वेक्स, इकडून कॉन्केव्ह. The shape of the water surface inside the capillary tube is concave. Let us consider the 4 points A, B, C, D such that number 1, point A is just above the concave surface inside the capillary tube. Point B is just below the concave surface inside the capillary tube. Bulba. Point C is just above the horizontal level outside the capillary tube, and point D is just below the horizontal level outside the capillary tube. बोला, प्लेन सरफेस ही म्हणता येते, हा काही प्रॉब्लेम नाही. कसं म्हणसान, सी जस्ट आउटसाइड दी कॅपिलरी ट्यूब अबाउट दी प्लेन सरफेस. असं बसलं का डोक्यात? पहा मग मी काय म्हणता, हा ए बी सी डी या 4ही पॉइंट वर काय राहील बा, तो प्रेशर राहील. ठीक आहे, तर कसं म्हणता येते, लेट पी ए, पी बी, पी सी अँड पी डी बी दी प्रेशर ऍट पॉइंट ए बी सी डी रिस्पेक्टिव्हली. मी पहिला घेतला पी ए, दुसरा घेतला पी बी, तिसरा घेतला पी सी आणि चौथा घेतला पी डी. लेट पी ए, पी बी, पी सी अँड पी डी बी दी प्रेशर ऍट पॉइंट ए बी सी डी रिस्पेक्टिव्हली. वी नो दॅट, शिकले तुम्ही, द प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन, इज ऑलवेज ग्रेटर दॅन, समजते,
that on convex side. बोला, शिकवलं बघा या कॉन्केव्ह साइड कडे इकडं प्रेशर जास्त असतो कोणाच्या तुलनेत कॉन्वेक्स साइडच्या. आणि म्हणून मी म्हटलं का वी नो दॅट, आम्हाला माहित आहे. काय माहित आहे बा, प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑन दी कॉन्वेक्स साइड. आणि म्हणून या कारणास्तव 100% पीए म्हणजे ए या ठिकाणी असणारं प्रेशर हे लक्षात ठेवा बी या ठिकाणी असणाऱ्या प्रेशर पेक्षा जास्त राहील. आणि म्हणून मानता येते प्रेशर ऍट पॉइंट ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट बी. याने नंबर देऊन टाका 1. बोल पहा, ऍज लिक्विड सरफेस इज प्लेन, पाहून घे डोळ्यानं, प्रेशर ऍट पॉइंट सी is equal to the pressure at point D. Why? When the liquid surface is plane, pressure on both sides are same. आणि या कारणास्तव PC is equal to काय होते रे बात PD. लक्षात ठेवा. पुढे जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला असं दिसून येईल का A आणि C हे एकाच हॉरिझॉन्टल लेवलवर आहे. प्रेशर का नियम आहे हो का बा, प्रेशर इथं हे इथं आणि इथं कसं राहील बा, सारखं इथंही सारखं राहील, कारण हॉरिझॉन्टल लेवलवर प्रेशर सारखं असते. आणि म्हणून आपल्याला तोडकं सांगता येते ऍज दी पॉइंट ए अँड सी आर ऍट दी सेम हॉरिझॉन्टल लेवल, as the point A and C are at same horizontal level, the pressure at point A is always equal to the pressure at point C. आणि म्हणून तिसरा पॉइंट मांडता येते, याने दुसरा नंबर द्यायचा, तर इथं लिहायचं PA बरोबर PC, याला 3 नंबर द्या. पहा मग लक्षात घ्या, फ्रॉम इक्वेशन 2 and 3 काय सांगते बा, का PA बरोबर PC आहे आणि PC बरोबर PD आहे. म्हणून मांडता येते PA बरोबर PC बरोबर PD. कारण लिहून टाकायचं फ्रॉम 2 and 3. चल बोल बा. मग एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा, हा जो इक्वेशन आहे या इक्वेशन कडे पायसाल तुम्ही तर बा PA बरोबर PC आणि PC बरोबर PD, म्हणून PA बरोबर PD. म्हणून मांडता येते PA बरोबर PD. याच्या खाली लिहायचं पुटिंग इन इक्वेशन 1. तर बा या PA च्या ऐवजी भराचं काय रे बा, तो PD म्हणजे PD ग्रेटर दॅन PP. सांगा आता पहा बरं काय भानगड झाली का बा, B आणि D हे कसे आहे बा, तर लक्षात आहे या पातळीच्या खाली आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल लेवलवर आहेत. म्हणजे इथलं प्रेशर हॉरिझॉन्टल लेवलवर आहे, म्हणजे दोघांचंही प्रेशर सारखं पाहिजे. पण आपण तो सिद्ध करून टाकलं, प्रूव्ह करून टाकलं की बा प्रेशर या B वर आहे ना, प्रेशर या D वर असणारं प्रेशर या B वर असणाऱ्या प्रेशर पेक्षा जास्त आहे, PD ग्रेटर दॅन PB. पण नियम आपला काय आहे का बा, प्रेशर ऍट दी हॉरिझॉन्टल लेवल इज सेम. बोला ठीक आहे. मग मी थेस म्हणतो का बा, इवन दो दी पॉइंट B and D are at same horizontal level, even though the point B and D are at same horizontal level, the pressure at point D is greater than pressure at point B. I know का बा, इथं हा हॉरिझॉन्टल लेवलवर आहे, याचा अर्थ दोन्ही ठिकाणी प्रेशर सारखं पाहिजे. पण आपलं दिसून राहिलं का इथं असणारं प्रेशर इथं असणाऱ्या प्रेशर पेक्षा जास्त आहे, ग्रेटर. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला का या लिक्विड लेवलचं इक्विलिब्रियम डिस्टर्ब झालं. आता ऐका याचं कारण सांगत आहोत का बा, काऊन पाणी आतमध्ये चढते, व्हाय लिक्विड रायजेस इन दी कॅपिलरी ट्यूब, ते सांगणार आहोत. तर बा लक्षात ठेवा, या लिक्विड लेवलचं इक्विलिब्रियम डिस्टर्ब झालं. इथं प्रेशर सारखं पाहिजे, पण इथं जास्त झालं, इथं कमी झालं.
मग इथं प्रेशर दाब जास्त आहे इथं कमी आहे, तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे का जास्त दाबाकडून पाणी कुठं जाईल रे बा, तर कमी दाबाकडं. जास्त दाबाकडून पाणी कुठं जाईल, तर कमी दाबाकडं. जास्त प्रेशर कडून पाण्याचं फ्लो कुठं होईल, तर कमी प्रेशर कडं. मान्य आहे. आणि म्हणून तर मी म्हटलं की देअरफॉर लिक्विड कॅन नॉट रिमेन्स इन इक्विलिब्रियम. Therefore, liquid cannot remain in the equilibrium and it flows into the capillary. जास्त प्रेशर कडून पाणी कुठं चाललं तर कमी प्रेशर कडं, and therefore the liquid flows inside the capillary. बोला कुठपर्यंत व्हाईल, जोपर्यंत दोघांचंही प्रेशर सारखं होणार नाही. बोला कॉमन सेन्सची गोष्ट आहे का जास्त प्रेशर कडून पाणी कमी प्रेशर कडं केव्हापर्यंत वाहत राहील, जोपर्यंत दोघांचंही प्रेशर सारखं होत नाही. आणि तोपर्यंत हा पाणी याच्या आतमध्ये जात राहतो आणि याची लेवल वाढत जाते. एक वेळ अशी येते दोघांचंही प्रेशर सारखं होतो आणि त्यावेळेस या लिक्विडचं इक्विलिब्रियम आणि स्टॅबिलिटी त्याला प्राप्त होते. मग ही लेवल लिक्विडची राईज होत नाही. यालाच म्हणतात लक्षात घ्या कॅपिलरी ऍक्शन. आणि आता मी म्हणतो का बा ऍज प्रेशर ऍट पॉइंट डी ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट बी. लक्षात ठेवा, समजते का? इवन दो द पॉइंट बी अँड डी आर ऍट सेम हॉरिझॉन्टल लेवल इन द लिक्विड, द प्रेशर ऍट पॉइंट डी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट B. Therefore, liquid cannot remain in equilibrium and it flows into the capillary and rises above the point B. हे याच्या वर चढते या B च्या असं and rises above the point B. बोला कुठपर्यंत? till till the pressure at point B and pressure at point D are same or become the same. बोला कसं बोलायचं? till the pressure at point B becomes same the pressure at point D. Because of this, due to this reason, because of this, there is rise of liquid level inside the capillary tube. असं व्यवस्थित लिहायचं आहे. स्पेशल सेपरेट प्रश्न विचारते मित्र कोणासाठी? मात्र वॉटर साठी. आणि सेपरेट प्रश्न विचारते मर्क्युरी साठी. बोला पहा मग मी मर्क्युरीचं पण वर्णन सांगून देतो का कसं लिहिलं पाहिजे. जस्ट 2 मिनिटात हे पूर्ण माहीतच आहे. आता तुम्हाला थोडंसं पाठ सांगतो. पहा मित्र मग काय करतात, इथं लिहून आहे एक्सप्लेन द राईज ऑफ. तर इथं शब्द वापरले जाते फॉल. असं एक्सप्लेन द फॉल ऑफ लिक्विड लेयर इन केस ऑफ समजते का मर्क्युरी हा शब्द वापरतात. पहा मी तुम्हाला चेंजेस करून दाखवतो. एका मिनिटाचं काम आहे इन ग्लास कॅपिलरी. दुसरा प्रश्न विचारतात एक्सप्लेन द, इथं शब्द वापरले जाते फॉल. Explain the fall of liquid in the capillary on the basis of pressure difference. ठीक आहे. या फिगरला चेंज कसं करायचं बा? हे जशानं तसं, फक्त या आहे ना कॉन्व्हेक्स राहते. कसं राहते रे बा? तर कॉन्व्हेक्स. तर हे वालं लक्षात ठेवा कॉन्व्हेक्स. मग असं दाखवायचं असं. ठीक आहे. आता लक्षात ठेवा इथून कसं दाखवायचं बा? तर असं दाखवायचं आणि ह्या इकडून असं. इथं दाखवायचा ह्या पाणी आहे हा मर्क्युरी झाला. इथं दाखवून द्या ए. हे झालं तुमची फिगर. बाकी पूर्ण सारखं. इथं पण आहे का नाही काय करायचं बा? तर मग त्या कॅपिलरीची लहानशी व्याख्या लिहून टाकायची. फिनॉमिनॉन ऑफ फॉल ऑर राईज ऑफ लिक्विड इन दी कॅपिलरी ड्यू टू दी कॅपिलरी इज कॉल्ड कॅपिलॅरिटी. एवढं जर झालं असं तर मी भरभर बोलून देतो कारण पूर्ण डिटेल माहिती आहे. सेम वर्णन करायचं आहे.
काय म्हणायचं आहे बघा, कन्सिडर द कॅपिलरी ट्यूब ओपन ॲट बोथ द एंड डिप्लॉय इन द लिक्विड लाईक मर्क्युरी विच डज नॉट वेट. इथं चेंज होईल, विच डज नॉट वेट. ठीक आहे. देअरफॉर लक्षात ठेवायचं, द सरफेस ऑफ द शेप ऑफ द मर्क्युरी इनसाइड द, लक्षात ठेवा शेप आहे ना, देअरफॉर द शेप ऑफ द सरफेस ऑफ द मर्क्युरी मिनिस्कस. मिनिस्कस म्हणजे पातळी, नाही आठवलं तर लेवल लिहा. इन द कॅपिलरी इज अप्पर कॉन्व्हेक्स. हे पाय वरून अप्पर कॉन्व्हेक्स. पटकन म्हणायचं, लेट ABCD बी दी, लेट अस कन्सिडर द 4 पॉइंट ABCD. ठीक आहे. सच दॅट पॉइंट A is just above the convex surface inside the capillary tube. B is just below the convex surface inside the capillary tube. C is just above the plane surface outside the capillary tube. And D is just below the plane surface outside the capillary tube. Thus म्हणायचं, let PA, PB, PC, PD be the pressure at point A, B, C, D respectively. We know that the pressure, समजते का काय म्हटलं बा का, लक्षात ठेवा. We know that pressure on the concave side is always greater than pressure on the convex side. आता पहा, इकडली जी बाजू आहे हा कॉन्केव्ह झाला आणि हा कॉन्व्हेक्स झाला, तर इथं चेंज होते. And we know that pressure on concave side is always greater than pressure on the convex side, is always greater than to that of pressure on convex side. ठीक आहे. तर ह्या चेंज होते, इथं येते B. बस एवढा तुम्हाला आणि कॉम्पॅरेटिव्हली अभ्यास करा. तो त्या पाठ कर सांगते ह्या झाला सांग, हे सारखंच राहणार आहे ना. प्रेशर ॲट पॉइंट C लक्षात ठेवा इज इक्वल टू प्रेशर आहे ना, काय लिहायचं, पॉइंट C अँड पॉइंट D आर, लक्षात ठेवा ऑन आहे ना, ऑन दी प्लेन सरफेस. तर मग पुढं काय लिहिणार आहे बा, लक्षात ठेवा पॉइंट C अँड पॉइंट D. प्रेशर ॲट पॉइंट C इज इक्वल टू दी प्रेशर ॲट पॉइंट D बिकॉज दी, लक्षात ठेवा प्रेशर ऑन बोथ साइड ऑफ प्लेन सरफेस इज सेम. एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा हा इक्वेशन तयार होईल. त्याच्यानंतर लक्षात ठेवा हा ना हा पॉइंट बद्दल इथेच म्हणायचं आहे. ठीक आहे. प्रेशर ऑन द हॉरिझॉन्टल लेवल, लक्षात ॲज द पॉइंट A and C आर ॲट हॉरिझॉन्टल लेवल. काय होणार आहे बा, प्रेशर ॲट पॉइंट A इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट C. वरच्या सरफेसवर इथं जेवढा राहील, मी सांगलं राजू हो का बा, इथं जेवढा राहील तेवढाच इथं राहील. आणि म्हणून हा पण इक्वेशन तोच येणार आहे. पुढं काय लिहिणार आहे बा, तर लक्षात ठेवायचं हो. ह्या वाला आता बा दुसरा एक्झाम्पल झाला, ह्या तिसरा इथं लिहायचं फ्रॉम 2 and 3, ह्याच तुमचं समीकरण येणार. म्हणजे बा याच्यावरून काय आलं बा, तर PA बरोबर PD हे सुचलाचं आणि लक्षात ठेवायचं हो. बसला का डोक्यात, इथं भरून टाकायचं. मग एवढं जर झालं असेल तर बा हा जो A आहे याच्या ऐवजी भराचं काय रे बात, हा PB जशानं तसा ग्रेटर दॅन PA च्या ऐवजी भराचं PD. पहा मी शॉर्ट अँड स्वीट मध्ये सांगत आहो, बाकी तर काही नाही, कारण तेच वर्ण नाही, डबल डबल बोलण्यात मजा नाही. फक्त तुम्हाला कसं चेंज करायचं आणि शेवटी काय लिहायचं आहे त्याच्यावर मात्र कॉन्सन्ट्रेशन करा. बोल बा, आता एवढं जर समजलं असेल तर बरोबर एवढं इक्वेशन तयार झालं. पुढचं सांगत आता तुम्ही विचार करा तर मग B आणि D हे कशी आहे बा, तर सेम हॉरिझॉन्टल लेवलवर आहे. म्हणजे इथलं प्रेशर ना इथलं प्रेशर तर सारखं पाहिजे. पण आपण प्रूव्ह करून टाकलं किंवा आपल्याला सापडलं इक्वेशन बा का इथं असणारं प्रेशर हे इथं असणाऱ्या प्रेशर पेक्षा जास्त आहे. मग इथं प्रेशर जास्त आहे तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे का, जो कोणता लिक्विड असेल तो काय करेल बा का, जास्त प्रेशर करून कुठं जाईल बा, तर कमी प्रेशर कळ. आणि म्हणून इथं चढतच नाही, पटकन काय येते बा, तर खाली येते. बस सिंपल साधा आहे. मग आता एवढं झालं, इंग्रजीत लिहायचं असेल तर कसं लिहायचं, सरळ लिहायचं बा का, बट दी पॉइंट B and D आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. ठीक आहे, हे सेम आहे ना. काय लिहायचं बा, प्रेशर ॲट पॉइंट B इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉइंट D, बट दी पॉइंट B and D आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल.
Therefore लक्षात ठेवा, thus in order to maintain the same horizontal level, the mercury in the capillary, शब्द कान देऊ नये का, the mercury in the capillary rushes out, RUSHES, बाहेर निघणे, rushes out, पुस्तकानं शब्द हा वापरला आहे, of the capillary. बोला, because of this there is drop in the level of mercury inside the capillary. एक जरी थेंब तिच्यात असेल तर तो बाहेर निघून जाईल. बस हे असंच लिहायचं आहे. पुस्तक वाचा तर तुम्हाला समजेल बा का सरनं बरोबर म्हटलं, हेच शब्द वापरा, काहीच चेंज नका करू. तर मग या सेपरेट प्रश्न विचारतात मर्क्युरीसाठी. मला असं वाटते बा का व्यवस्थित समजलं असं, नाही समजलं नसन समजलं तर बा पुन्हा ऐकून या एकदा. आहे ना, माझा व्हिडिओ काही बंद थोडा पडणार आहे. तर बा मी पुन्हा एकदा बोलून देतो. बट दी पॉइंट बी अँड डी आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल, thus in order to maintain the same horizontal level, the mercury in the capillary rushes out of the capillary. Because of this there is drop in the level of mercury inside the capillary. बस एवढं वर्णन करायचं आहे. मित्रो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि बा काही कारणास्तव मी व्हिडिओ टाकू नाही शकलो, घरगुती आमचे कार्यक्रम होते, तर बा त्याच्यासाठी सॉरी. याच्यानंतर रेग्युलर येतील. आवडला असेल तर लाईक करा आणि आवर्जून सांगता घंटी वाजवा. नमस्कार.